नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आमचं सोनं गेलं कुठे? गायब झालं कुठे आमचं सोनं? म्हणून युरोप चिंतेमध्ये आहे. कारण त्यांचं सोनं कोणाच्या तावडीत आहे? अमेरिकेच्या तावडीत आहे. अमेरिकेशी तर काही जमत नाही, पटत नाही आता. त्यामुळे प्रश्न असा झालेला आहे, युरोप म्हणतो आमचं सोनं आम्हाला परत पाठवा. हे सोनं मुळात अमेरिकेत गेलं होतं कधी? ते गेलेलं होतं ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला. 2 गोष्टी झाल्या त्यावेळेला. एक तर दुसऱ्या महायुद्धामध्ये सततचे जे हल्ले होत होते, त्याच्यामध्ये आपलं सोनं युरोपच्या भूमीवरती कदाचित सुरक्षित राहणार नाही, अशा भावनेनी बऱ्याच देशांनी सोनं अमेरिकेमध्ये पाठवलेलं होतं. त्याच्यामध्येच होता अगदी जर्मनीचं सोनं सुद्धा म्हणजे जसं लंडनचं सोनं तिकडे गेलं तसंच जर्मनीचंही सोनं तिथे गेलेलं होतं. दुसरं महत्वाचं कारण असं होतं, की अमेरिका ही दोन्ही बाजूच्या देशांना शस्त्रास्त्र पुरवत होती. तुम्हाला खरं वाटणार नाही. चार्ल्स फ्लिंट नावाचा सर्च द्या म्हणजे तुम्हाला कळेल, की दोन्ही बाजूला माल कसा खपवला जात होता युद्धाच्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला युरोपच्या देशांकडे पैसा नव्हता, तेव्हा अमेरिकेने सांगितलं, "ठीक आहे, पैसे नसतील तर मग सोनं द्या तुमचं इकडे." म्हणून माल घ्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये अमेरिकेला सोनं पाठवायचं असा प्रकार चाललेला होता. ते सोनं तिथे आहे. हे अमेरिकेचं सोनं झालं, परंतु त्यांनी आपले साठे सुद्धा तिकडे पाठवले होते. तर अशा पद्धतीने ते जे सांगतात ना, अमेरिकेकडे सोनं आहे, अमेरिकेकडे सोनं आहे. तर अमेरिकेच्या मालकीचं 8,000 टन सोनं आहे असं म्हटलं जातं आणि त्यातलं काही सोनं हे फोर्ट नॉक्समध्ये ठेवलं गेलेलं आहे. फोर्ट नॉक्स मध्ये आहे काही कदाचित तुमच्या वॉल स्ट्रीट आणि न्यूयॉर्कचा तो जो भाग आहे सगळा, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट तिथे असेल आणि काही सोनं जे आहे ते फेडरल बँक त्यांची जी आहे फेडरल रिझर्व्ह त्याच्यामध्ये असणार. त्या अशा प्रकारे ते विखुरलं गेलेलं होतं असं समजलं जातं. पण आता अशी परिस्थिती आलेली आहे, की अमेरिकेकडे मुळात खरोखरच सोनं आहे का नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि ही शंका जी निर्माण झाली त्याला काही कारणं आहेत. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, की दुसरं महायुद्ध संपलं, त्याच्यानंतर ह्या शंका ज्या आहेत त्या दृढमूल होत गेल्या. म्हणजे 1945-46 पासूनची ही कथा आहे. 53 साली अखेर असं ठरलं, की बाबा अमेरिकेच्या ताब्यामध्ये जे काही सोनं आहे, त्याचं निदान ऑडिट तरी करा. म्हणजे खुद्द अमेरिकन सरकारच्या दृष्टीने सुद्धा ते महत्वाचं होतं, की त्यांचे जे नागरिक होते, त्या नागरिकांनाही खात्री नव्हती, की आपल्या सोन्याचं काय झालेलं आहे. आणि त्यामुळे असं केलं गेलं, की 53 साली एक ऑडिट केलं गेलं. असं म्हणतात, की हे ऑडिट म्हणजे सुद्धा एक देखावा होता. तिथे जे अनेक व्हॉल्ट्स आहेत, त्याच्यातली फक्त 3 व्हॉल्ट्स आलेल्या पथकाला दाखवली गेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या बार्सचं काउंटिंग झालं नाही. बार्सचं वजन बघितलं गेलं नाही. त्याची शुद्ध अशुद्धता ठीक आहे की नाही, ह्याचंही कुठे तडीच लागेल अशी काही इन्व्हेस्टिगेशन झालीच नाही. त्यामुळे त्या लोकांना तिथे नेलं गेलं. 3 व्हॉल्ट फक्त दाखवले. एकूण काहीतरी 16 व्हॉल्ट होते म्हणे. त्यातले 3 दाखवले आणि ठीक आहे, आता सगळं ठीक आहे असं म्हणून ते ऑडिट बंद करून टाकलं. ह्या सगळ्या प्रकारानंतर असं झालं, की बातम्या तर अशाच आलेल्या होत्या त्याच्यामुळे कोणी काही बोलत नव्हतं. ह्याच्यानंतर अ, चं जे एक मोठा टर्न आला तो 1974 पण 74 साली जेव्हा हे सगळं झालं त्याच्यानंतरच एक घटना अशी घडली, की इथून पुढे जेव्हा सोन्याशी डॉलर निगडीत नाही म्हटल्यानंतर काही अत्यंत चलाख लोकांनी तिथे उद्योग करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्येच एक होते ते नेल्सन रॉकफेलर. नेल्सन रॉकफेलर यांनी काय गोष्टी केल्या कल्पना नाही. पण त्यांची जी सेक्रेटरी म्हणून काम करत होती, तिचं नाव लुई ऑचिन्क्लॉस बॉयर हे त्यांच्या सेक्रेटरीचं नाव आणि ह्या महिलेनी तो सगळा जो पत्रव्यवहार जो काही झाला असेल तेव्हा तो अत्यंत जवळून बघितला. असं म्हटलं जातं, की त्यावेळेला फोर्ट नॉक्स मधलं सोनं जे आहे, ते फेडरल रिझर्व्हकडे हलवलं गेलं आणि फेडरल रिझर्व्हमधून ते परत युरोपमध्ये नेण्यात आलं. ते नेमकं कुठे गेलं? युरोपमधल्या काही त्या
सेंट्रल बँकांकडे ते पोहोचलं नाही. मग ते नेमकं गेलं कोणाकडे हा प्रश्नचिन्ह आहे. आणि ही जी बॉयर नावाची महिला होती, जी नेल्सन रॉकफेलर यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. साधारण मला वाटतं 69 वयाच्या आसपास असेल. अचानक एक दिवस मॅनहॅटनमध्ये म्हणजे न्यूयॉर्कचा गजबजलेला व्यापारी भाग, त्या भागामध्ये तिचं घर होतं. त्या घरामध्ये तिथून तिने खाली उडी मारलेली दिसली आणि अर्थातच ती मरण पावलेली होती. ते मरण पावलं, त्याच्यावरती पडदा टाकला गेला आणि त्याचं काही पुढे चौकशी वगैरे फार झाल्याचं काही दिसत नाही आणि पडदा पडला त्याच्यावरती. मग बॉयर नेमकं काय लिहिणार? बॉयरचा हा मृत्यू जो आहे तो संशयास्पद आहे असं का मानलं गेलं? तर त्याच्या 3च दिवस अगोदर बॉयरनी एक लेख लिहिलेला होता. न्यूयॉर्क मधलं एक टॅब्लॉइड म्हणजे छोटंसं मासिक होतं. त्या मासिकामध्ये तिने लेख लिहून अशा प्रकारे सोनं हलवलं गेलेलं आहे आणि त्याचे जे साध्यंत तपशील आहेत, ते रॉकफेलर ह्यांच्याकडे आहेत. ते अशा प्रकारे लिहिला गेला होता तो लेख, की प्रश्न रॉकफेलरनी त्याचं काय केलं? ही एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी तयार झाली असती. पण ती कॉन्ट्रोव्हर्सी तयार होण्या अगोदरच या महिलेची वासलात लावली गेली. अशा अनेक घटना घडलेल्या तुम्हाला एकंदरीत अमेरिकेच्या इतिहासामध्ये दिसतील. बॉयर ही एक घटना आहे. तेव्हा फोर्ट नॉक्समध्ये खरोखरच सोनं आहे का नाही हा प्रश्न हा तेव्हापासूनचा आहे, हा आत्ताच पडलाय असं नाहीये. जानेवारी 2025 मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी एक जाहीर केलेलं होतं, की मी आणि माझे सहकारी आम्ही फोर्ट नॉक्सला जाणार आहोत आणि तिथे सोनं कसं पडलेलं आहे, अशी आम्ही फेरी मारू आणि त्याचं ऑडिट करू. आपले इलॉन मस्क सुद्धा त्यांच्या सोबत होते त्यावेळेला. तेव्हा अशा प्रकारे ट्रम्पनी एक आश्वासन दिलेलं होतं, की मी सांगतो मी फोर्ट नॉक्सला जाणार आहे. अमेरिकेचं जे सोनं आहे, वैभव आहे, झळाळतं दर्शन मी सगळ्या केवळ अमेरिकेलाच नाही तर जगाला घडवणार आहे. 2026चा जानेवारी पण गेला मित्रांनो, पण अजून ट्रम्प साहेब फोर्ट नॉक्सला कधी जाणार याचा चकार शब्द बाहेर आलेला नाहीये. म्हणजेच फोर्ट नॉक्समध्ये नेमकं काय आहे आणि सोनं खरोखरच आहे का नाही का गायब झालंय आणि त्याची उत्तरं काय हे ट्रम्प साहेबांना कदाचित कळून चुकलेलं आहे. त्यामुळे त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट करून बसलेले आहेत. फुटनॉक्सचं सोनं काय झालं? 8,000 टन सोनं जे कागदोपत्री जे लिहिलं गेलेलं होतं, त्याचं काय झालं? या बॉयर बाईसाहेब ज्या आहेत, त्या असं म्हणतात, की हे सोनं युरोपात नेलं गेलं. तिथून ते $42 अंसाला अशा रेटनी त्यावेळी विकलं गेलं कुठेतरी. कुठे विकलं गेलं माहिती नाही. आणि $42 हा जो रेट होता, तो तत्कालीन रेटच्या सुद्धा 25% होता. म्हणजे तुम्ही धरून चला, की साधारण $160 अंसाला असा रेट असताना $42 ला फक्त ते सोनं विकलं गेलं त्यावेळेला, असं ह्या बॉयर बाईसाहेबांचं म्हणणं आहे होतं. म्हणजे त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. आता हे 25% रेटनी कोणी कोणाला सोनं विकलं हा प्रश्न आहे. गंमत अशी आहे, की त्या दिवसापासून अमेरिकेचा सोन्याचा जो साठा आहे 8,000 टनाचा, तो अजूनही त्यांच्या पुस्तकामध्ये $42 पर औंसला ठेवला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आजचा जो डॉलरचा रेट आहे, तो रेट अजूनही रिफ्लेक्ट होत नाही. आणि ट्रम्प यांनी तेही जाहीर केलेलं होतं, की मी या रेटकडे सुद्धा बघणार आहे आता आणि नव्या रेटनी आपल्याला सोन्याचं इव्हॅल्युएशन करायला लागणार आहे. तेव्हा हा सगळं हे गौड बंगाल काय आहे? ह्याच्यावरती प्रश्न तो अशासाठी आलेला आहे, की मी म्हटलं त्याप्रमाणे युरोप आता जागा होतोय. जर्मनी असेल, इटली असेल आणि इतर देश असतील, आपलं पडलेलं अमेरिकेमधलं सोनं परत आपल्या देशाच्या हद्दीत येण्याची गरज आहे, ही त्यांना आता जाणीव झालेली दिसते आणि तसा लकडा हे देश आता हळू ट्रम्पच्या मागे लावताना दिसतायत. काही चुटपुट बातम्या येताना दिसतात, परंतु सोन्याचं काय झालं? अमेरिकेकडे ठेवलेल्या सोन्याचं काय झालं? हा यक्ष प्रश्न आहे आणि हा यक्ष प्रश्न आज मोठा झालेला आहे, कारण प्रॉमिस केलेलं ऑडिट ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलेलं नाही. तुमच्या आणि माझ्या डोळ्याला फोर्ट नॉक्समध्ये ठेवलेले 8,000 टन सोनं, "हां बाबा, हे सोनं आहे. त्याच्या एवढ्या लगडी तिकडे पडलेल्या आहेत. प्रत्येक लगडीचं वजन एवढं आहे."
ते शुद्ध आहे का नाही, ह्या सगळ्याची सत्यासत्यता आज आपल्याला माहिती नसल्यामुळे हे संशय निर्माण होतात आणि ते आपल्याच मनात नाही, तर जर का मोठमोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या मनामध्ये असतील, तर त्या ठिकाणी शंकेला निश्चित वाव आहे, हे आपण धरून चालायला हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.